सुंदर असा हिरवळीने नटलेला ताम्हिणी घाट. जून महिना संपत आलेला आहे आणि आता झरे सुद्धा व्हायला सुरुवात झालेली आहे. रायगडला रेड अलर्ट आहे, परंतु अजूनही पाऊस त्या स्वरूपामध्ये नाही आहे. त्याच्यामुळं अनेक पर्यटक येत आहेत. शनिवार रविवारी सुट्टीच्या दिवशी खूप गर्दी असते, पण इतर वेळेला ताम्हिणी घाट हा असा शांत मोकळा आपल्याला दिसून येतो. हिरव्या गर्द झाडी, नवीन फुटलेली पालवी, अधूनमधून येणारे धुके, अधूनमधून पावसाच्या सरी. खूपच मस्त असा ताम्हिणी घाट. एक सुंदर श्री क्षेत्र सोमजाईश्वराचं मंदिर ताम्हिणी घाटाची शोभाच वाढवतं. वळणावळणाचे रस्ते, घनदाट झाडी, स्वर्ग म्हणावं तर असा. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील हा ताम्हिणी घाट सुंदर वनराईने नटलेला, जणू काही हिरवा शालूच नेसलेला आहे. नयनरम्य, नयन सुख देणारा सुंदर असा ताम्हिणी घाट. खूप सुंदर असा धबधबा आता वाहू लागलेला आहे आणि ह्या सुखासाठी असंख्य पर्यटक ताम्हिणी घाटामध्ये येतात. वळणावळणाचे रस्ते आहेत, त्यामुळे निसर्गाने नटलेला जरी हा ताम्हिणी घाट असला तरी तेवढंच आपले तलग नजर ठेवून या ठिकाणी प्रवास करणं आवश्यक आहे. कारण एकदा नजारामध्ये आपण रमून गेलो तर पुढून गाडीचाही धोका उद्भवू शकतो. यासाठी निसर्गाचा आनंद घ्या आणि सुरक्षिततेचीही काळजी घ्या. खूप सुंदर व्हॅली खोलदरीची. या ठिकाणी सेल्फी पॉईंट सुद्धा पुढे आहे. धुक्यामध्ये जिथे पाहावे तिथे सुंदर अशी नटलेली वनराईच आपल्याला दिसून येते. झरे आता वाहायला सुरुवात झालेली आहे. सुंदर अशा धुक्यामध्ये हरवलेला ताम्हिणी पर्वतांगामध्ये ज्यावेळी धुके वाहते त्यावेळेस ते दृश्य खूपच सुंदर दिसते आणि हेच नजारे पाहण्यासाठी नेहमी अशा पावसाळी वातावरणामध्ये ताम्हिणी घाटामध्ये यावी अशी इच्छा सर्वांची होत असते. खूपच सुंदर, खूपच सुंदर. पहाटे आल्हादायक स्वप्न पडावे आणि स्वप्नात धुक्यातील गाव दिसावे तशी ही सुंदर वनराई. काय ठिकाणी असे खड्डे आहेत. अंधारामध्ये किंवा रात्रीच्या वेळी जे प्रवास करतात त्यांनी जरा लक्ष पडून जायला हवे या रस्त्यावर.